कल महाराष्ट्राचा मध्ये आपण आढावा घेणार आहोत। दक्षिण मुंबई मतदारसंघाचा मागील 2 निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आल्यानं आता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय। यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत इथे पाहायला मिळते। कल महाराष्ट्राचा मध्ये आढावा घेऊयात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा। दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या 2 गटात लढत। अरविंद सावंत विजयाची हॅट्रिक करणार? उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि विविध भाषिकांची संमिश्र लोकवस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ आर्थिक राजधानीचा महत्त्वाचा भाग आहे। मुंबईतील सर्वात उच्चभ्रू लोकवस्ती याच मतदारसंघात आहे। मलबार हिल, विधान भवन, आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, नौदलाच्या वसाहती, CSMT स्टेशन या मतदारसंघात येतं। त्यासोबतच शिवडी आणि वरळीतल्या काही मध्यमवर्गीय वसाहती देखील इथे आहेत। या मतदारसंघात मुरली देवरा 4 वेळा आणि त्यांचे पुत्र मिलिंद देवरांनी 2 वेळा निवडणूक जिंकत एकूण 6 वेळा काँग्रेसचा झेंडा फडकवलाय। मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत अरविंद सावंतांना खासदारकीची लॉटरी लागली, कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला। आता मिलिंद देवरांनीही इतक्या वर्षांची काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे सावंत विजयाची हॅट्रिक करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खास करून उद्धवजींबद्दलची जी लाट मला दिसते सुप्त, ती लाट आहे बरं। त्यांच्याबद्दलची प्रचंड आदर आहे आणि राग पण आहे त्यांचा यांच्या लोकांवर की तुम्ही यांच्याशी असं वागलात एका देवमाणसाबरोबर। त्याचा एक मोठा प्रभाव या निवडणुकीत पडेल आणि म्हणून आपण विजयी होऊ निश्चितपणे। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असली तरी शिंदे गटानं वादग्रस्त प्रतिमा असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्यानं अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढत सोपी झाल्याचं मानलं जातंय। अर्ज दाखल करेपर्यंत महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता। भाजपनं ही जागा मिळावी यासाठी जोर लावला होता। शेवटी शिंदे गटानं ही जागा पदरात पाडून घेतली। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यशवंत जाधव यांची पत्नी आणि भायखळाचे आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवलं। की पहिलं सगळ्यात 2 महान व्यक्तिमत्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं स्मारक पूर्ण करण्याच्या मागे, कारण भीमसैनिक असे बघता तो कधी ते बाबांचा एवढा मोठा पुतळा अमेरिकेच्या लिबर्टी स्टॅच्यूपेक्षा पण मोठा उभा कधी राहतो ते, आणि दुसरे बाळासाहेबांचे सैनिकसुद्धा बघतायत की बाळासाहेबांचं स्मारक कधी येईल, ते त्याला मूर्त स्वरूप आलं पाहिजे। 2019 मधील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे अरविंद सावंत 4,21,937 मतं, काँग्रेसचे मिलिंद देवरा 3,21,870 मतं। 2014 मधील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे अरविंद सावंत 3,74,609 मतं, काँग्रेसचे मिलिंद देवरा 2,46,045 मतं। विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय ताकद पाहूया। शिवसेना ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत। वरळीतून आदित्य ठाकरे आणि शिवडीमधून अजय चौधरी। भाजपचे 2 आमदार आहेत। मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आणि कुलाबामधून राहुल नार्वेकर। शिंदे गटाच्या 1 आमदार आहेत। भायखळामधून यामिनी जाधव। काँग्रेसचा 1 आमदार आहे। मुंबादेवीमधून अमीन पटेल। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना दक्षिण मुंबईत मोठं खिंडार पाडता आलं नाही। काही नेते मंडळींनी शिंदे गटाची वाट धरली, परंतु आजही ठाकरे समर्थकांची संख्या मोठी आहे। एकेकाळी दक्षिण मुंबईमधील काही भाग अस्सल मराठमोळे होते, मात्र गेल्या काही दशकांमध्ये मराठी टक्का कमी होत गेला आणि परप्रांतीयांची संख्या वाढली। त्याचा मराठी मतपेढीवर परिणाम झालाय। मुंबादेवी, भायखळा, डोंगरी, उमरखाडी, भेंडी बाजार आदी भाग मुस्लिम बहुल आहे। या निवडणुकीत त्यांची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। आज दक्षिण मुंबईमध्ये 6 कॉन्स्टिट्युन्सी आहेत। 6 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार अरविंद सावंत त्यांना भरघोस मतं मिळणार आहेत। नक्की मुंबादेवीतून त्यांना बी भरघोस मतं मिळणार आहेत। सगळं समाजात, ते मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, आमचा ते मराठा समाज असो, ते सगळं मतं देणार आहेत आणि अरविंद सावंतची जीत नक्की आहे। अरविंद सावंत तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळणार की यामिनी जाधव त्यांची विजयी घोडदौड रोखणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।